हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर गुरुवारची दिवसभराची माझी धावपळ, जे काही लगबग चालू असते किंवा जे काही गुरुवारचं दिवसभरातलं होतं ते तुम्हाला मी एका मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे. तर आता संध्याकाळची पण माझी थोडीशी मज्जा बघून जावा, इतकी गडबड होते ना. तर चला, गाडीवर खूप जास्त रश होतं. माझं असं म्हणणं होतं की मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारना बायका बऱ्याच धरतात, त्या हिशोबाने मी सामान तसंही बऱ्यापैकीच बनवलेलं. मला वाटलं रश थोडा कमी येईल, पण खूप जास्त गर्दी आल्यामुळं सामान जे आहे कमी पडलेलं होतं. आणि नेमकं आपल्याला कुठंतरी काहीतरी जायचं असेल किंवा काहीतरी काम असेल ना, तेव्हाच हे डबल कामाला होतं. हे माझा खूप वेळाचा अनुभव आहे. तर त्याच्यामुळे ना, आता रगडा संपलेलं, पाणी संपलेलं, एवढ्या लवकर गाडी बंद नाही करू शकत 11 वाजल्याशिवाय. तर म्हणून मी ते एक्स्ट्रा सामान बनवायला आलेले. आणि आमच्या इकडे ना आज मार्गशीर्षचा म्हणजे लास्ट गुरुवार होताच, पण हळदी कुंकवाला वगैरे पण जायचं होतं. म्हणून सगळ्यात पहिले साडी चेंज केली. आता ड्रेसवर तर नाही जाऊ शकत, कारण त्यांनी आम्हाला जेवायला पण म्हणजे सुवासिनींना पण जेवायला बोलवलेलं. मग ते साडीवर जाणं मला थोडंसं छान नाही वाटत, म्हणून पटकन सिंपल अशी साडी नेसली, डेलीवेअरची जी हाताला लागली ती. कारण दुसरी साडी नेसायला मग पिना लावा, हे लावा, ते लावा, खूप हे होतं. म्हणून आता मला हे बनवता आता मला तर तिकडे जेवायला जायचं आहे, पण तुझ्या पप्पांसाठी जे आहे जेवण बनवून जायचं होतं. म्हणून फक्त साडी गुंडाळली आणि कामाला लागलं. म्हणलं बाकीचं हेअरस्टाईल हे ते नंतर करूया. यांच्यासाठी मेथीची भाजी बनवणार होते. नशीब माझं यार की मी दुपारीच मेथीची भाजी साफ वगैरे करून ठेवलेली, पण मी एक माती खाल्ली की लसूण वगैरे तयार नव्हता करून ठेवला. म्हणजे एक माणूस काय काय करणार यार, किती पळणार ना, काय ना काय राहूनच जातं. तर चला, असं सिंपल अशी साडी नेसलेली. कशी वाटते साडी मला कमेंट करून नक्की कळवा. तर अशी छान सिंपल डेलीवेअरची साडी होती. आणि मला ही म्हणजे हलकी फुलकी आहे, त्याच्यामुळे पटकन नेसायला, मेन म्हणजे पटकन नेसायला होते कमी वेळात. तर चला, असं साडी वगैरे आवरली. आता मोठ्या केसांसाठी एक मोठा प्रॉब्लेम असतो की हेअरस्टाईल काय करावी, म्हणून तो विषय मी बाजूलाच ठेवला तात्पुरता. म्हटलं हेअरस्टाईलचं वगैरे नंतर बघूया, सगळ्यात पहिले स्वयंपाक आवरूया. आता लसूण सोलून ठेवला नव्हता, म्हणून मला ते डबल काम लागलेलं. आता एकीकडे रगडा होतोय, गोड पाणी होतंय, ते मला पहिले नेऊन द्यायचं आणि मग जेवायला जे आहे जायचं आहे. तर घड्याळात बघत बघत सगळ्या गोष्टी चालू होत्या. आता पटकन इथं मेथीची भाजी करते. तर यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा होता. चपात्या तर मी बनवून घेतलेल्या ऑलरेडी. मेथीची भाजी सिंपल अशी बनवायची. आज राईस जो आहे तो पूर्णपणे स्किप केलेला, कारण मी दुपारी गाजर हलवा वगैरे बनवलेला, त्याच्यामुळे ना राईस नको म्हणाले. तर सिंपल मेथीची भाजी बनवते, लसूण हिरवी मिरची टाकून. तोपर्यंत इकडं गोड पाणी आणि हे पण बनतंय, रगडा बनते. तोपर्यंत मेथी होऊन जाईल म्हटलं, कारण घरी यायला ना उशीर होता. तर 7-8 बायका एकत्र जमल्या, गप्पा टप्पा, फोटो हे ते होतंच. घरी यायला 10:30 पावणे 11 होतातच. म्हटलं आधी स्वयंपाक करून जावा, एवढा उशीर आल्यानंतर परत नाही होणार म्हणून. तर सिंपल मेथीची भाजी टाकली. अर्धीच मेथी जी आहे यांच्यासाठी बनवली, कारण ते एकटेच खाणार होते. आणि अर्धी मेथी जी आहे जी मी ठेवली आहे ना, त्याच्या प्रत्युषला मस्त उद्या टिफिनला थालीपीठ बनवून देणार आहे. त्या थालीपीठच्या पीठमध्ये ना थोडीशी मेथी चॉप करून टाकली ना, खूप छान लागतात थालीपीठ आणि प्रत्युषला ते आवडतात. म्हणून एवढी मेथीची भाजी मी त्याच्यासाठी ठेवली. आपल्याला किती गोष्टींची तयारी करायची असते, म्हणजे सकाळची, दुपारची, संध्याकाळची, दुसऱ्या दिवशीची, आदल्या दिवशीची, सगळ्याच तयाऱ्या करून झोपायच्या असतं. असं सगळं आवरलं वगैरे घरातलं. आणि इकडे आले होते, त्यांच्याकडे ऑलमोस्ट 10 वगैरे वाजलेले, इतका उशीर झालेला. सगळ्या बायका जमा होता मस्त देवीचं पहिलं छान हळदी कुंकू वगैरे व्हायलं. खूप सुंदर पूजा मांडलेली, बघू शकता तुम्ही. इतकी छान, इतकी प्रसन्न वाटत होती ना, खूप सुंदर. म्हणजे केस वगैरे पण देवीला लावलेलं ना, त्यामुळं खूपच छान असं हुबेहूब देवी आहे असं वाटत होतं. सगळ्यांनी मस्त हळदी कुंकू वगैरे वाहिलं, छान छान जेवण केलं त्यांनी. आमच्या ओटी वगैरे भरली, जेवण पण खूप छान केलेलं. आणि असे फोटोज वगैरे आमचं नेहमीच असतं क्लिक करायचं. तर चला, आता घरी आले, 10:30 वगैरे वाजले होते. असा होता आजचा लुक साडीवरचा. आणि परत यांना जेवण वाढायला घेते. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज